प्रतापगडाच्या पायथ्याजवळ अफजल खानाचा छत्रपती शिवरायांनी वध केला। मृत्यूनंतर वैरत्व संपते असं म्हणत छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचं थडगं बांधण्याचे आदेश दिले आणि त्या काळामध्ये बांधलेल्या थडग्याचं कालांतराने उदात्तीकरण झालं आणि त्या ठिकाणी उरूस भरू लागला। चुकीचा इतिहास त्या ठिकाणी सांगितला जाऊ लागला आणि यातून वाद सुरू झाला, तणाव झाला आणि हा संपूर्ण परिसर पोलीस खात्यानं 2005 ला सील केला। तेव्हापासून या परिसरातील अफजल खानाची कबर कुणालाच पाहता आलेली नव्हती। न्यायालयाच्या आदेशानुसार काही दिवसांपूर्वी या परिसरातील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं आणि संपूर्ण कबर खुली करण्यात आली आहे। मात्र या परिसरामध्ये आजही जाण्यास परवानगी नाही आहे आणि याच कबरीच्या परिसरातून आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी किरण मोहिते यांनी। किल्ले प्रतापगड आणि याच प्रतापगडाचा इतिहास ऐकल्यानंतर अंगावरती शहारे उभे राहतात। प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफजल खानाची कबर आणि या ठिकाणी असलेलं जे अनधिकृत बांधकाम आहे यावरून अनेक वेळा वादाचा प्रसंग उभा राहिला होता। त्यानुसार 2005 नंतर या ठिकाणी या कबरीच्या परिसरात लोकांना येण्यास मज्जाव करण्यात आलेला होता, बंदी घालण्यात आलेली होती। मात्र या ठिकाणचं अतिक्रमण हटवल्यानंतर नक्की या कबरच्या परिसरामध्ये काय परिस्थिती आहे हे आम्ही तुम्हाला दाखवून देत आहोत। याच ठिकाणी या दोन कबरी आहेत। सय्यद बंडा याची ही एक कबर आहे आणि त्याच्या समोरील जी कबर आहे ती अफजल खानाची कबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। प्रतापगडाच्या पायथ्याशी ही कबर आहे आणि संपूर्ण या ठिकाणचं अतिक्रमण जे आहे ते प्रशासनाने काढलेलं या ठिकाणचा मलबा जो आहे तो पूर्णपणे हटवलेला आहे आणि 2005 नंतर आपल्याला ही कबर पाहता आली नव्हती। ती आपण या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ही कबरचं जे आहे ते पूर्ण परिसर आम्ही दाखवत आहोत। याच परिसरामध्ये संपूर्ण या ठिकाणी मोठं शेड बांधण्यात आलं होतं, ते देखील या ठिकाणी संपूर्ण हटवण्यात आलेलं आहे। मात्र या ठिकाणी याच खालच्या परिसरामध्ये या ठिकाणी काही खोल्या देखील अनधिकृत बांधण्यात आलेल्या होत्या, त्या देखील पाडण्यात आलेल्या आहेत आणि त्याच ठिकाणी वन विभागामार्फत आता वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे। अत्यंत चांगला निर्णय असा या ठिकाणी म्हणावं लागेल। किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत।